थँक्यू दादा, तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि हा आवरा आता, बॅगा बिगा भरा, मी येते थोड्या वेळात. ठेवतो. नाही सुनबाई, आज आम्ही तुमच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. आमची आवरादच खोटी निघाली. त्यांनी जे केले ते माफ करण्यासारखं नाही, अजिबात नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अडवणार नाही. फक्त एकच विनंती आहे, हे सगळं जावई बापूंना सांगण्याआधी आम्हाला थोडा वेळ द्या. नाही, आमच्या चिरंजीवांची कान उघडणे ते आम्ही करूच. ह्या सगळ्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. एवढं ऐका आमचं. मी चालली ते मला मोकळा श्वास हवाय म्हणून. या माणसाचं नाव दादासमोर काढून मला त्याच्या आनंदाची माती नाही करायची. कधी नव्हे तर तो फिरायला चाललाय. पण हो, एकदा दादा आला ना की मग मात्र मी शांत बसणार नाही. आणि हो, तुम्ही आम्हाला तुमच्या वडिलांच्या जागी बघता असं मानला होता. त्याच वडीलकीच्या नात्यानं सांगतो, घरी जाताना आमच्या गाडीने जावा. तुम्हाला तुमच्या बरोबर एका लहानग्या जीवाची काळजी घ्यायची हे लक्षात असू द्या. मला कळतंय हे सगळं काय चाललंय. या परिस्थितीत तुला शांत राहा, त्रास करून घेऊ नको असं तरी कसं सांगू मी. अगं पण अशा परिस्थितीत घरातनं बाहेर जाणं म्हणजे कसं थांबू आत्या सांग की. इथे थांबले ना तर जे बघितलं ते डोळ्यासमोर कधीच जाणार नाही. या सगळ्याचा पोटातल्या जीवावर काय परिणाम होईल ना, याच काळजीने जाते मी इथनं. आणि तसंही कुणासाठी थांबू मी इथं.